नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर सध्या जास्त अशा पद्धतीच्या जे काही कटवर्कचे ब्लाउज किंवा साड्या जास्त ट्रेंडमध्ये चालू आहेत। मग अशा पद्धतीने जर का ब्लाउजला कटवर्क असला मग अस्तर कसा जोडायचा, अशा पद्धतीने जर आपण फोल्ड करून जोडला तर ब्लाउजला छान फिनिशिंग येणार नाही आणि जो काही कटवर्क आहे तो अजिबात आपल्याला जोडायला बरोबर दिसणार नाही। त्याच्यानंतर जर आपण खालचा भाग कट करून घेतला त्याच्यानंतर धागे वगैरे निघण्याचे खूप चान्स असतात। त्याच्यासाठी मग मी तुम्हाला जी काही ट्रिक सांगत आहे ती नक्की फॉलो करा। तर पूर्ण ब्लाउजचा जो काही पीस आहे तो अशा पद्धतीने मी मोकळा करून घेतला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अगरबत्तीच्या सहाय्याने जो काही पूर्ण कटवर्क आहे, जेवढा आपल्याला कटवर्क दिसत आहे तो आपल्याला बरोबर अगरबत्तीच्या सहाय्याने अशा पद्धतीने अगदी कडेने अगरबत्ती लावून आणि जो काही कटवर्कचा भाग आहे तो बरोबर आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे। तर बघू शकतात खूप सोप्या पद्धतीने मी इथे तयार करून घेत आहे आणि अस्तर याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे ते सुद्धा मी पूर्ण इथे तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने जे काही कटवर्कचे जे ब्लाउज असतात किंवा मग साड्या असतात त्यांना फॉल कसा लावायचा आहे याची सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात। तर फायनली पूर्ण जो काही ब्लाउज पीस आहे त्याच्यावरचा कटवर्क अशा पद्धतीने मी रेडी करून घेतला। बघू शकतात खूप छान पद्धतीने मी इथं अगरबत्तीच्या साहाय्याने जो काही ब्लाउज पीस आहे तो रेडी करून घेतला। आता याला आपण अस्तर कशा पद्धतीने जोडायचं आहे ते सुद्धा पुढे लगेचच बघू। तर बाहेरचे जे काही दोघंही पार्ट आहेत ते वेगवेगळे करून घ्यायचे। नंतर मग जो काही अस्तर आहे तो बरोबर मी अशा पद्धतीने जो काही पुढचा खोलगट भाग आहे दोघंही बाजूंना आपल्याला खुणा करून घ्यायच्या आणि अस्तर आहे तो बरोबर अशा पद्धतीने बरोबर समोरासमोर ठेवून घ्यायचे। नंतर मग ज्या काही बाह्या आहेत आपण कट केलेल्या ब्लाउज पीसवरती त्या दोघंही अस्तरवरती आपल्याला बरोबर ठेवून घ्यायच्या, जेणेकरून एका साईडला बरोबर होतील, एकाच बाजूच्या दोघंही बाह्या तयार होणार नाही। त्याच्यानंतर मग बघू शकतात अस्तर इथं अशा पद्धतीने ठेवून घेतला। इथं आपल्याला अस्तर पलटी वगैरे काहीही करायचा नाही। 5 इंचावरती अशा पद्धतीने पूर्ण खालच्या बाजूला आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। जेवढा काही कटवर्क आहे तिथं बरोबर आपल्याला जो काही कटवर्क आहे तिथं तो कटवर्क सोडून आणि अस्तर बरोबर अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचा आणि त्याच्यावरती शिलाई करून अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची। बघू शकतात पूर्ण बाहीच्या सर्व बाजूंनी अस्तरवरती शिलाई करून आणि एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर फायनली मी अशा पद्धतीने दोघंही बाह्यांना मी जो काही अस्तर आहे अशा पद्धतीने बघू शकतात खूप छान असा कटवर्क इथं तयार झालेला आहे आणि बाहीला खूप छान अशी फिनिशिंग सुद्धा आलेली आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा भाग कट केला आणि सेम त्याच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा मी रेडी करून घेतली। तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने जर का कटवर्कचे जे काही ब्लाउज असले तर तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकतात। तर मग कटवर्कची बाही असली ब्लाउजची किंवा मग साडीला फॉल लावायचा असला तर अशा पद्धतीने आपण लावू शकतो। तर जर तुम्हाला साडीला फॉल कसा लावायचा आहे, कटवर्कच्या साडीला फॉल कसा लावायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात। आणि जे काही ब्लाउजला बाह्या असतात त्यासुद्धा अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये तयार करू शकतात। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। आणि कटवर्कच्या ब्लाउजला अस्तर कसा जोडायचा तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा।